नमस्कार. लोक काढले. आज आपण माढा तालुक्यातील उंदरगाव या ठिकाणी आलेलो आहे. माढा तालुक्याचे नायब तहसीलदार माननीय श्री विजय कवडे साहेब माझ्यासोबत आहेत. माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब आणि प्रांत कार्यालय माळशिरस तालुका पोलीस पाटील संघटना अकलूज यांच्या तर्फे ही आज मदत या ठिकाणी आली आणि आपण आज खर तर माढा तालुक्याचे नायब तहसीलदार माननीय श्री विजय कवडे साहेब यांच्याशी गप्पा गोष्टी करणार आहे. खरं तर सर 2 दिवस झाले पूर येऊन कंप्लीट, तर आज तिसरा दिवस आहे. आज काय सर, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? मध्ये 2 दिवसापूर्वी पाणी थोडं ओसरलं होतं. नंतर अहिल्यानगर व धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पुन्हा पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे पुन्हा वस्तीमध्ये पाणी शिरू लागलेले आहे. आणि आज रोजी माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय प्रांताधिकारी मॅडम अकलूज विजया पांघरकर मॅडम यांच्या सहकार्यातून पोलीस पाटील संघटना अकलूज माळशिरस यांच्या वतीने आज 80 टॉवेल, 80 चादरी व 80 कुटुंबासाठी किट या प्रमाणात दलित वस्ती व मातंग वस्ती उंदरगाव तालुका माढा व मुस्लिम समाज वस्ती या ठिकाणी 80 किटचे वाटप आज यांच्या वतीने करण्यात आले. त्याबद्दल मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. ते पहा, साप चाललेला आहे सध्या आणि आपल्याला समोरच दिसतोय साप. बघा, सध्या पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे. साप माढा तालुक्यातील उंदरगाव या ठिकाणी आम्ही सद्यस्थितीला आहे आणि आमच्या समोरच पाण्यामधून एक साप गेलेला आहे. तर असे साप एका शेजाऱ्यांनी सांगितले की 4 मारले. सर, तुम्ही याविषयी काही गावकऱ्यांना सूचना दिलेत का? की जेणेकरून गावकऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आताही तहसीलदार साहेब आणि पोलीस प्रशासन उंदरगावातून सतत फिरत आहेत आणि जे काही लोक इथं आलेले आहेत त्यांना रेस्क्यू सेंटरमध्ये नेऊन पोहोच करत आहेत. त्यामुळे सर्व गाव रिकामे करण्याचे रिकामे केलेले ऑलरेडी जे काही ठराविक लोक राहिलेले आहेत त्यांनाही घेऊन जात आहेत शेल्टर होम मध्ये. सर, मला सांगा, आता समजा हे पूर उतरेल आज 1-2 दिवसांनी वगैरे, पावसाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे, इथून पुढे साथीचे रोग पसरण्याचे काय चान्सेस आहेत? त्याबाबत काय प्रशासनाने तयारी केलेली चान्सेस आहेत? त्या दृष्टीने नियोजन चालू आहे तहसीलदार साहेबांनी. काही लोकांनाच घेऊन चालले, तहसीलदार साहेब स्वतः घेऊन चाललेले आहे. अच्छा, म्हणजे आता शेल्टर आपण माढा येथे केलेलं आहे, मंगल कार्यालयात. अच्छा, तिथे इथं जे काही लोक आणखी घरामध्ये राहिलेले आहेत त्यांना घेऊन तिथे चाललेलं आहे. म्हणजे आज रविवारचा दिवस असून देखील तहसीलदार साहेब आता आपल्याला रस्त्यावर जाताना दिसले आणि सर्व तुमचे महसूल विभाग याच्यामध्ये कार्यरत आहे. 21 तारखेपासून प्रांताधिकारी मॅडम, माननीय आव्हाड मॅडम, जयश्री आव्हाड मॅडम, तहसीलदार माननीय संजय भोसले साहेब, अच्छा, व आमचे पूर्ण तलाठी, मंडळ अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, कोतवाल, सर्व पोलीस पाटील, अच्छा, सर्व यंत्रणा या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र झटत आहे. जेवणाची पॅकेट्स आम्ही दररोज सकाळी 2,500 व संध्याकाळी 2,500 पुरवत आहोत. अच्छा, तसेच सद्यस्थितीला आपण पाहतोय की तहसीलदार साहेब रस्त्यावरून जात आहेत आणि सीना नदीच्या काठावरती जो पूर आलेला आहे त्या पुराच्या पाण्यातूनच तहसीलदार साहेबांची गाडी जाते. सद्यस्थितीला पाहाल तर तुम्ही माढा तालुक्याचे नायब तहसीलदार माननीय श्री विजय कवडे साहेब माझ्या बरोबर आहेत आणि सद्यस्थितीला जी गाडी तुम्हाला समोर दिसते या गाडीमध्ये माढा तालुक्याचे तहसीलदार साहेब देखील आहेत. परंतु पाण्यातून जाण्याचा धोका देखील तेवढाच आहे. खड्डा असण्याचे चान्सेस आहेत. तहसीलदार साहेब देखील गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांना तिकडे शेल्टर काढलं घेऊन चाललोय. झालोय, नको नको सर जाऊ, आम्ही चाललोय. पलीकडे गाडी आमची, गाडी पलीकडे आहे. ती चादरी आल्या त्यांना तिकडे घेऊन चाललोय. हो, ते सांगितलं आता सगळ्या. मावशी पंचनामे होते, तुम्ही अगोदर चला, पाणी वाढायला लागले. हाय गाड्या. सद्यस्थितीला पाहतोय आपण की तहसीलदारांनी सूचना दिलेल्या आहेत की अजूनही पाणी वाढण्याचे चान्सेस आहेत. आज रविवार आहे आणि सर्व कुटुंबांनी शेल्टर होम मध्ये जावे अशी प्रशासनाच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद.